मित्रांनो, नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. आणि आता संपूर्ण महाराष्ट्र ज्या निवडणुकांची वाट बघतोय, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याही निवडणुकांचा आता बिगुल वाजलेला आहे. त्या संदर्भात आपण आता आढावा घेणार आहोत. ही माहिती आपल्याला इंदापूर तहसील कचेरीतून उपलब्ध झालेली आहे. फॉर्म कधी भरायचे आहेत, फॉर्म कधी त्याची छाननी कधी आहे, ते मागे घेण्याची तारीख कालावधी किती आहे, मतदान कधी आहे, मतमोजणी कधी आहे, आपण हे संपूर्ण आढावा घेणार आहोत. त्या अगोदर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे, पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलंय. आता लगेचच 16 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत त्याचा कालावधी आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी, त्यामध्ये रविवारी 18 तारीख येते. 18 तारखेला रविवार आल्यामुळे सुट्टी आहे. त्याच्यानंतर भरलेल्या अर्जाची छाननी करायचा जो कालावधी आहे तो 22 जानेवारीला होणार आहे. 22 जानेवारी 2026 ला. त्याच्यानंतर 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, किंवा दुपारी 3 वाजेपर्यंत त्याचं टायमिंग आहे. त्यामध्ये 2 सुट्ट्या आलेल्या आहेत. रविवार आणि सोमवारी 26 जानेवारी आहे. म्हणजे 25 आणि 26 ह्या 2 तारखांना 25 आणि 28 या 2 तारखांना सुट्टी आहे. त्याच्यामुळं 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2026 ला सकाळी 11 दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. आणि निवडणुकीचे निशाणी वाटप म्हणजे चिन्ह वाटपाची तारीख आहे 27 जानेवारी दुपारी 27 जानेवारी 2026 ला दुपारी 3:30 नंतर. आणि मतदान आहे दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे दिनांक 5 फेब्रुवारीला. आणि मतमोजणी आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 10 पासून सुरू आहे. ही आहे याची माहिती. आणि उद्या म्हणजे 15 तारखेला इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि निवडणूक अधिकारी यांनी उद्या इंदापूर तालुक्यातल्या सर्वच राजकीय पक्षांची बैठक घेतली आहे की त्या आचारसंहितेचं पालन कशा प्रकारे करायचं, निवडणुकीची माहिती, त्याची सारी सुसूत्रता त्या पक्षाला सर्व समजावी म्हणून उद्या दुपारी 3 वाजता 15 तारखेला बैठक घेतली आहे तहसीलदार कार्यालयामध्ये. आणि ही एकूण निवडणुका महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या ही निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातली निवडणूक होते. आणि निवडणूक होत असताना त्याचं नियोजन, त्याचं संरक्षण, कुठंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल खात्याची टीम आणि पोलीस खातं सज्ज आहे. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.